कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपला प्रचार अधिक जोमाने सुरू केला आहे। प्रचार रॅलीच्या सांगता समारंभाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महेश गायकवाड यांनी काही गंभीर आरोप केले आहेत। गायकवाड यांनी सांगितले की माझ्या प्रचारादरम्यान अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दबावाला बळी न पडता माझ्या प्रचारात सहभागी होत आहेत। प्रचाराची दिशा विजयाकडे आहे, मात्र माझ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कार्यकर्त्यांना नोटिसा देणे, त्यांच्यावर दडपशाही करणे हे प्रकार सुरू आहेत। त्यांनी पुढे असा आरोप केला की विरोधी पक्षातील फरार आरोपींवर कोणतीही कारवाई होत नाही, उलट त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे, तर माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। महेश गायकवाड यांनी स्पष्ट केले की ही निवडणूक राजकीय दबावाखाली होत असून त्यांनी पोलिसांवर निषेध व्यक्त करत सांगितले की आम्ही अशा दडपशाहीला भीक घालणार नाही। आम्ही लवकरच पोलीस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन करू। महेश गायकवाड यांचे हे वक्तव्य निवडणुकीच्या वातावरणात खळबळ माजवणारे ठरले असून पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, कल्याण। प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात लोकांचा उत्साह आणि लोकांचा पाठिंबा मिळतोय, पण पोलीस लोकांची दडपशाही मोठ्या प्रमाणात चालू आहे। जसे जसे आमच्या रॅल्या आमच्या समर्थन लोक जमतात तसे तसे पोलीस लोक आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही प्रमाणे आमचं खच्चीकरण करण्याचं काम करतात। आता बघा, हे सुलभा गायकवाड उमेदवार, त्यांच्या सोबत हा सौरभ सिंग म्हणून आहे, हा फरार आरोपी आहे हिल लाईन पोलीस स्टेशनमधून। अनेक वेळा डीसीपी झेंडेकर आम्ही तक्रार दिली, इकडचा सिनियर पीआय कदम कोळशीवाडी पोलीस स्टेशन यांना आम्ही कंप्लेंट दिली। या आरोपींना पकडत नाही, त्यांना सर्रास यांना खुलेआम ह्या लोकांना त्या पाठीशी घातलं जाते आणि आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देण्याचा प्रयत्न करतात, तडीपारी केले जाते। अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जाते। हा गृह खाता जो आहे ह्याने पोलिसांना अतिशय एखाद्या नोकरासारखी वागणूक दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात राजकीय दबावाखाली ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही अशा दडपशाहीला भीक घालत नाही। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की पोलीस स्टेशनला उद्या आम्ही धरणं आंदोलन करणार। डीसीपी आणि सिनियर पीआय या लोकांना यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, कारण की हे आता अति होत चाललंय। आमचे बॅनर फाडले जातात, आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जाते, तर ह्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतोय।